बदलापूर येथील अल्पवयीन मुलीसोबत लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणामध्ये आरोपी असणाऱ्या अक्षय शिंदेचा पोलीस व्हॅनमध्ये एन्काउंटर करण्यात आला आणि त्यानंतर त्यामध्ये मृत्यू झाला अशी माहिती आतापर्यंत समोर आलेली आहे। त्यानुसार अक्षय शिंदेचा मृतदेह सध्या शवविच्छेदनासाठी जे रुग्णालयामध्ये नेण्यात आलेला आहे। मात्र ज्या पोलीस व्हॅनमध्ये एन्काउंटर झाला त्यावरून वेगवेगळ्या चर्चा ज्या आहेत त्या रंगू लागलेल्या आहेत। नेमका कसा एन्काउंटर झाला यावरून सुद्धा अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत आणि मुंब्रा बायपास रोडवरती पोलीस व्हॅनमध्येच हा एन्काउंटर जो आहे तो करण्यात आलेला होता। पीआय संजय शिंदे यांच्या बंदुकीतून ही गोळी गेलेली होती। मात्र जी पोलीस व्हॅन आहे त्या पोलिसांची सकाळपासून फॉरेन्सिक तपासणी जी आहे ती केली जाते। मात्र पोलीस व्हॅनमध्ये बसण्याची व्यवस्था नेमकी कशी असते आणि आरोपीला न्याय जाण्यासाठी कशा पद्धतीची ही व्यवस्था असते हे आपण दाखवणार आहोत। ही एक दुसरी पोलीस व्हॅन आहे ज्या माध्यमातून आपण हे पडताळणार आहोत। हे आपण पाहतोय की पोलीस व्हॅन ज्या पोलीस व्हॅनच्या दोन्ही बाजूला सिटिंग अरेंजमेंट असते। जेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये कैदी असतात आणि ते जेव्हा न्यायालयामध्ये नेण्याची व्यवस्था असते किंवा जेव्हा जेलमध्ये जावं लागतं त्यांना घेऊन, त्यावेळी त्यांना अशा मोठ्या पोलीस व्हॅनमधून नेण्यात येतं आणि हे पाहतोय की दोन्ही बाजूला ज्या सिटिंग अरेंजमेंट आहेत त्या आपण पाहतो आहोत। अशाच पद्धतीची पोलीस व्हॅन घेऊन आरोपी अक्षय शिंदेला तळोजा कारागृहातून ठाणे गुन्हे शाखेची टीम घेऊन निघालेली होती। त्याचा ताबा घेतल्यानंतर आणि एका बाजूला एकूण 4 पोलीस कर्मी त्याला घेण्यासाठी गेलेले होते। 2 एका बाजूला बसलेले होते तर आरोपी अक्षय शिंदे आणि एपीआय निलेश मोरे हे एका बाजूला बसलेले होते। मात्र या दरम्यान मुंब्रा बायपास रोडवरती अक्षय शिंदेनं बाजूलाच बसलेल्या एपीआय निलेश मोरे यांची बंदूक हिसकावून घेतली आणि पहिल्यांदा फायर करायला सुरुवात केली। त्यातली एक गोळी निलेश मोरे यांच्या मांडीमध्ये घुसलेली होती आणि त्यानंतर 2 गोळ्या इतरत्र लागलेल्या होत्या आणि समोर असणाऱ्या पीआय संजय शिंदे यांनी त्याच्यावरती एक गोळी चालवली, त्यामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे। मात्र ही व्यवस्था आपण पाहतोय की दोन्ही बाजूला अशा पद्धतीची बसण्याची व्यवस्था असते आणि जी पोलीस व्हॅन त्याला आणण्यासाठी नेण्यात आलेली होती ती त्याच्या सुरक्षेच्या कारणास्तव या दोन्ही बाजूच्या जे खिडक्या असतात त्या सुद्धा पडद्याने पूर्णपणे झाकलेल्या होत्या आणि त्यामुळे आतमध्ये नेमका घटनाक्रम काय झाला हे त्या 4 पोलीस कर्मींना चांगल्या पद्धतीनं ठाऊक आहे। त्यांचा सुद्धा जबाब जो आहे तो सुद्धा नोंदवण्यात येणार आहे। मात्र आतापर्यंत जे ठाणे पोलिसांची माहिती आहे त्यानुसार एका बाजूला 2 पोलीस कर्मी बसलेले होते तर दुसऱ्या बाजूला आरोपी अक्षय शिंदे आणि त्यांच्या बाजूला एपीआय निलेश मोरे असे बसलेले होते आणि त्याच वेळी निलेश मोरे यांची बंदूक आरोपी अक्षय शिंदेने हिसकावून घेतली आणि त्यानंतर फायर करायला सुरुवात केली। मात्र दुसरीकडे बसलेल्या संजय शिंदे यांनी सुद्धा त्याच्यावरती गोळी चालवली आणि यामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे। आता या सगळ्या प्रकरणाची चौकशी कदाचित राज्याचं सीआयडी जे आहे ते करण्याची शक्यता आहे। आजच त्यावरती निर्णय होण्याची शक्यता आहे आणि आज दुपारपर्यंत कदाचित हा सगळा तपास हा सीआयडीकडे वर्ग होऊ शकतो। मात्र आतापर्यंत मुंब्रा पोलिसांनी प्राथमिक जे आहे ती तपासणी केलेली आहे। यामध्ये फॉरेन्सिक टीमच्या वतीनं या पोलीस व्हॅनची म्हणजे जी या गुन्ह्यामध्ये किंवा या घटनेमध्ये जी पोलीस व्हॅन होती तिची सुद्धा फॉरेन्सिक तपासणी ही पूर्ण झालेली आहे आणि आता नेमकी सीआयडीकडे हा तपास वर्ग केला जातो का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र आरोपी अक्षय शिंदेच्या या कथित एन्काउंटर प्रकरणावरून अनेक आरोप प्रत्यारोप होत आहेत आणि त्यामुळे विरोधकांकडून सुद्धा सरकारला घेण्याचा प्रयत्न होत असल्याचं पाहायला मिळतं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अमित शिगवण सोबत कृष्णा सोनारवडकर, TVN मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।